बैठकीत एक देश एक निवडणूक या संदर्भातला प्रस्ताव ठेवण्यात आला अशी माहिती सूत्रांकडून कळते। महत्त्वाची बातमी आहे, एक देश एक निवडणूक या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रालयामध्ये मान्यता देण्यात आलेली आहे। केंद्रीय मंत्रिमंडळ बैठक पार पडली आणि या बैठकीमध्ये एक देश एक निवडणूक प्रस्ताव ठेवण्यात आलेला होता आणि या प्रस्तावाला मान्यता मिळाल्याची माहिती सूत्रांकडून कळते आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची योजना होती एक देश एक निवडणूक असायला हवी आणि त्या संदर्भातला प्रस्ताव केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये बैठकीत ठेवण्यात आलेला होता आणि या प्रस्तावाला आता मान्यता दिल्याची माहिती सूत्रांकडून कळते आहे। संदीप राजोळकर माझे सहकारी आपल्याला याविषयी अधिक माहिती देतील। संदीप। सुमित, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळाला जेव्हा काही दिवसांपूर्वी 100 दिवस पूर्ण झाले होते त्याच वेळेला केंद्रात खरं तर हालचाली सुरू झाल्या होत्या आणि गेल्या 2 आठवड्यांपासून खरं तर केंद्र सरकारकडून एक देश एक निवडणूक बाबतच्या ज्या काही यंत्रणा किंवा ज्या हालचाली होत्या त्या सुरू झाल्या होत्या। त्यानुसार आज सकाळी जी कॅबिनेटची बैठक पार पडली आहे त्या बैठकीमध्ये एक देश एक निवडणूक हा प्रस्ताव मांडण्यात आला आणि त्याला मान्यता देखील देण्यात आल्याची माहिती जी आहे ती आपल्याला सूत्रांकडून समजते। अगदी काही वेळानंतर दुपारी 3 वाजता जेव्हा कॅबिनेटचं ब्रीफिंग ऑफिशियली होईल त्यावेळा ही म्हणजे ही बाब समोर येईल किंवा याला स्पष्टीकरण म्हणजे याला दुजोरा मिळेल। पण नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळातच एक देश एक निवडणूक होईल यासाठी भाजपचे प्रयत्न सुरू होते, NDA मधल्या सगळ्या पक्षांचे प्रयत्न सुरू होते। एक देश एक निवडणूक म्हणजे लोकसभा ज्या वेळेला असते त्याच वेळेला सगळ्या राज्यांच्या विधानसभा निवडणुका एकाच वेळेला होणार आहेत, ज्यामधून पैसा आणि वेळ या दोन्ही गोष्टी वाचणार आहेत। कारण सुरक्षा यंत्रणा पाहिल्या किंवा इतर प्रशासकीय यंत्रणा पाहिली तर त्यानुसार ही एक देश एक निवडणूक व्हावी असा खरं तर सत्ताधारी आणि विरोधी पक्षांचा देखील एक सूर होता। त्यानुसार देशाचे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आली होती आणि त्या समितीनं 3 ते 4 बैठका घेतल्या होत्या। त्यानंतर याबाबतचा प्रस्ताव जो आहे किंवा अहवाल जो आहे तो केंद्र सरकारकडे पाठवण्यात आलेला होता आणि त्यानुसार आजच्या कॅबिनेट बैठकीमध्ये हा प्रस्ताव मांडला गेला आणि त्यानंतर हा प्रस्ताव मंजूर देखील करण्यात आल्याची जी माहिती आहे ती आपल्याला सूत्रांकडून समजते। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह सगळे वरिष्ठ नेते जे आहेत कॅबिनेट मंत्री ते आजच्या या कॅबिनेट बैठकीला उपस्थित होते। त्यामुळे 2 बरोबर या बैठकीमध्ये